दुसरी मॅच पाहू शकाल. एका बाजूला टीम जय हनुमान एरंदाड संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर टीम याच परिसरातील एक नामांकित संघ अर्थातच ओम कोंडेश्वर भोज. दोन्ही संघांना देऊयात या मॅच साठी मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. सनी राणे आणि त्यांच्या समवेत करण. मॅच ऑन. गेम ऑन. पहिलाच बॉल वेगवान चेंडू परंतु दिशेवरती कंट्रोल नाहीये. यस पहिलाच बॉल इथून पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलं तर वाईट आहे. म्हणजेच एक पहिले अवांतर धाव इथं नक्कीच मिळते. ऑन साइडला फटका चांगला अगदी 20 मध्ये बॉलला पाठवला डीप मध्ये. अगदी श्रीपत कडाले आले त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग. अगदी सॉफ्ट हँड बॉलला उचलफेक केली जाते व त्यानंतर या पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल एकवटली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 2 या धावफलकावरती. चला त्याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस निसारभाई शेख भाईजान यांना विनंती असेल. भाईजान आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय. वेलकम सर. Yes, match on, game on. लव फुल टॉस बॉल अगदी सरळ बॅटने बॉलला ऑन साइडला पाठवलाय. डायरेक्ट हिट. परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा. यस तिसऱ्या पंचांची मागणी त्या ठिकाणी केली जाते. डिसिजन पेंडिंग आहे. आता तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मात्र घेतली जाते. अगदी आता इथून सर्व काही चेक केले जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी केलं जाईल. ओम साई एमटीसी वरती आपण ही स्पर्धा पाहतोय. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस बॅट्समन सेफ आहे त्या ठिकाणी. नॉट आउट. ऍक्शन रिप्ले आपण अगदी स्क्रीनवरती पाहू शकाल. अगदी जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्यांच्यासाठी ही माहिती आपण पाहतोय. अगदी सर्व काही स्पष्टपणे दाखवण्याचं काम केलं जातंय. फटका चांगला ऑन साइडला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जातं. अगदी लॉंग ऑफला बॉल पाठवलाय तिथे. चांगली फिल्डिंग केली जाते. सध्या तरी शांतमय सुरुवात इथून केली जाते टीम जय हनुमान एरंजाड संघाच्या माध्यमातून. याही बॉल वरती पाहिले तर एक सिंगल नक्कीच मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 4 या धावफलकावरती. पुन्हा एकदा आमच्या समवेत खरं तर आमचे ऑफिशियल स्कोरर अजय दादा काटावले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. परंतु या ठिकाणी अगदी क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. बॅटची एज घेत असताना बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप. बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील या बॉलवरती 4. तास दरम्यान तुषार धुळे त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. या तुषार धुळे आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल या आपण या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. बॅटची एज आणि त्यानंतर इथे यष्टांच्या मागे मात्र कॅच कॅरी केली जाते आणि इथून पहिल्या विकेटचा पतन. फलंदाज बाद. लोकनेते दिवा पाटील साहेबांचं हे संगीत नक्कीच त्यांच्या नावानं खरं तर अगदी इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण पाहू शकाल. या ठिकाणी आपण पाहू शकाल. या स्पर्धेत मात्र खास आकर्षण आहे कारण की या स्पर्धेत जो संघ चॅम्पियन राहील, या स्पर्धेत जो संघ विजेता संघ राहील, त्या विजेत्या संघासाठी खरं तर अगदी सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून आपण एक गोल्ड कॉइन देतोय. खरं तर सोन्याचा भाव पाहिला ना जगदीश सर अगदी सध्या तरी आकाशाला भिडतोय. परंतु आयोजकांच्या माध्यमातून आणि सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून एक चांगली संकल्पना खरं तर चॅम्पियन संघाला आपण देतोय. या स्पर्धेमध्ये एक गोल्ड कॉइन खरं तर सद्गुरू मोटर्स कॉर्पोरेशनचे खरं तर आमचे डायरेक्टर मिलिंदजी माचकर साहेब अगदी आजचा जर विचार केला सोन्याचा भाव पाहिला तर जबल 1,62,150 रुपये आहेत. अशा रीतीने हा सोन्याचा भाव आहे. परंतु अगदी या स्पर्धेत मात्र विजेत्या संघाला आपण गोल्ड कॉइन देतोय आणि खरं तर आयोजकांची खरं तर मेहनत सर्व आयोजकांचं कौतुक करू तेवढं कमी आहे.
यस मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. यस तिसऱ्या पंचाची मागणी केली का सर? या ठिकाणी चेक केलं जात आहे. यस रन कंप्लीट आहे. बॅट्समन सेफ आहेत म्हणजे ज्या बॉल वरती धावा मिळतील त्या दोन. आणि पाहता पाहता षटक क्रमांक इथून दुसरंही पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जय हनुमान एरंदाड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती दुहेरी आकड्यामध्ये अर्थातच 10 या धावफलकावरती. कौतुक केले जात आहे कारण की भरपूर चांगली ही स्पर्धा अगदी सर प्रथमच या खरं तर बदलापूर नगरीमध्ये अशा प्रकारचे आयोजन आपण पाहतो जिथे चॅम्पियन संघाला आपण खरं तर एक गोल्ड कॉइन देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. खरं तर संपूर्ण आयोजकांचं कौतुक करायला पाहिजे. दमदार आयोजन आणि त्यानंतर खरं तर सद्गुरू मोटर्सही मनापासून आभार व्यक्त करायला पाहिजेत. आणि खरं तर सद्गुरू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आमचे डायरेक्टर खरं तर मिलिंदजी मस्कर सर त्यांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतोय कारण की त्यांच्या माध्यमातून आम्हाला गोल्ड कॉइन त्यांनी आम्हाला सपोर्ट केलंय. त्यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकाला आपण करतोय सुरुवात. चला स्पीडअप करायचा आहे. इथून कोणत्याही संघाला मात्र अधिकचा वेळ देण्यात येणार नाहीये आणि सर्व संघांना विनंती असेल आपण स्पीडअप करायचा आहे. चला यानंतर आपण विनर विरुद्ध विनर मॅच खेळवणार आहोत. त्यामुळे टीम कानोर बॉयज संघ आपण कुठेही जायचं नाहीये. अगदी चालू सामन्यातील जो संघ विजयी राहील त्या संघाला लगेच कानोर बॉयज संघासमोर खेळावं लागेल आणि कानोर बॉयज संघ आपण कुठेही जायचं नाहीये. चला मॅच ऑन गेम ऑन. पुन्हा एकदा दोन्ही संघाला दिवस शुभेच्छा. षटक क्रमांक दुसरं अगदी हायवे एंड कडून गोलंदाज किशोर आहेत. पहिलाच बॉल अवे फ्रॉम दी बॉडी. इथून पहिल्या तर ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. पंचांचा इशारा इथून येतोय की हा पहिलाच बॉल वाईट बॉल आहे. आव्हांतर धावेतनं मिळते. आव्हांतर धावा संख्येच्या मदतीनं टीमची टोटल 11 धावा. ऑन साइडला बॉलला पाठवलाय. फटका दमदार लॉफ्टेड हिट. बॉल सीमा पार सरळ साइड स्क्रीनच्या बाहेर. बॉल सीमा पार. सनी राणेच्या बॅट मधून हा पहिला बिग हिट पहिला षटकार. पाहायला मिळाला. अगदी सनी राणे पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज आहे. यंगस्टर आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि काय अप्रतिम स्टार्ट करतायत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न लगी तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु या ठिकाणी सध्या तरी कोणत्याही प्रकारचा नुकसान झालं नाहीये. इथे हा डॉट बॉल षटकार आल्यानंतर लगेचच अगदी डॉट बॉल न कमबॅक केलं जाते गोलंदाज किशोर यांच्या माध्यमातून. अगदी किशोर देशमुख यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी गोलंदाजी करत असताना. आताचा हा चेंडू अगदी पायावरती होता परंतु इथून नक्कीच पाहिलं जाईल अगदी प्रॉपर लेंथ वरती आहे की नाही आहे या ठिकाणी शेवटच्या मोमेंटला हा निर्णय आलाय. अर्थातच व्हाईट बॉल +1 म्हणजेच 1+1 तब्बल 2 धावा मिळतील. ऍक्शन रिप्ले पाहूयात स्क्रीन वरती. ओ भरपूर क्लोज होता हा चेंडू. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा पायांवरती चेंडू अगदी पाहायला मिळेल परंतु इथून फक्त दिशा दिली चंद्रकांत मेहर चंदू मेहर यांच्या बॅट मधून हा चौकार. बॉल सीमा पार 4 धावा. तिला पाहिलं धावा येत नव्हत्या परंतु आता इथून मैदानाच्या आतमध्ये धावा येतात. या षटकात आतापर्यंत अगदी 3 बॉल मध्ये पाहिलं तर जवळ 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज किशोर देशमुख यांनी. पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत अगदी श्रीपत पोहोचलेत वेगाना. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एका धावा संख्येवरती सध्या तरी समाधान मानावं लागेल टीम जय हनुमान एरंदाड संघाला.
नक्कीच जो गोलंदाज आपण पाहू शकाल खरं तर किशोर देशमुख जो नेहमीच चौथा षटक फेकतोय तो मात्र दुसरा षटक फेकतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये किशोर देशमुख यांच्यावरती सातत्याने हल्ले सध्या सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये सनी राणेच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट आणखीन एक षटक ओम कोंडेश्वर भोज संघ म्हटलं तर या टीमकडे देखील प्रॉपर गोलंदाज आहेत परंतु या षटकामध्ये नक्कीच किशोर यांचा वापर केला अगदी योगेश पाटील असेल त्यानंतर आमचे प्रथमेश देसले असेल मात्र अशा प्रकारचे गोलंदाज असून नक्की या षटकात खरं तर एक धाडसी निर्णय घेतला किशोरकडे गेले आणि तिथे मात्र धावा खर्च केल्या जात आहेत आताचा हा चेंडू यस प्रॉपर चेंडू आहे अवे फ्रॉम दी बॉडी इथे निर्धाव चेंडू आलाय डॉट बॉल षटक क्रमांक दुसरं ही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 30 धावा या ठिकाणी योग्य बॉल आहे डॉट बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जय हनुमान एरंजाड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 या धावफलकावरती चला स्पीडअप करायचा आहे पाण्याची मागणी होते का 30 धावा आहेत पहिल्या षटकाचा विचार केला पहिल्या षटकामध्ये अवघ्या 10 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकात 20 धावा म्हणजे टीमची टोटल 30 धावा आहेत 30 धावा बनल्या गेल्यात नक्कीच ओम कोंडेश्वर भोज संघाचा जो दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच निर्णय होता किशोरकडे आले गेले कदाचित तो निर्णय अगदी थोडासा चुकीचा राहिलाय का हे देखील पाहावं लागेल परंतु इथून आता पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल गोलंदाज योगेश पाटीलला कारण की समोर जय हनुमान एरंदळ संघ आहे इथून सातत्याने कमबॅक करायचा आहे कमबॅकिंग ओव्हर इथून राहील का हे देखील पाहूयात मॅच ऑन गेम ऑन पुन्हा दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात स्ट्राईक वरती चंद्रकांत मेयर आहेत एक गुणमान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या बॅटमधून सातत्याने चांगला धावा येत आहेत लो फुल टॉस बॉल चॉप केलाय फटका दमदार फक्त दिशा दिली गोलंदाज योगेश पाटीलचा इथे त्याच्या गतीचा केलाय वापर आणि बॉलला सरळ पाठवलाय अगदी डीप पॉइंट मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4 धावांचा पाऊस सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉल वरती आपण पाहू शकाल धावा येत आहेत सध्या तरी शांतमय केलेली ही सुरुवात आणि आता मात्र ती सुरुवात विस्फोटक होत चालली आहे इथे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न परंतु इथून रिस्की सिंगल कंप्लीट केली जाते यस लेग बाईटच्या माध्यमातून ही एक धाव नक्कीच मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 35 धावा यानंतर नेक्स्ट मॅच आपण विनर विरुद्ध विनर खेळवणार आहोत अर्थातच पहिला सामना जिंकला टीम कानूर बॉयज संघानं व या मॅच मधील जो संघ जिंकेल त्या टीमला लगेच खेळावं लागेल यस अप्रतिम हा चेंडू होता खर तर योगेश पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायचा आहे गुडलँड स्पॉटचा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणार हा चेंडू आणि तिथे पाहिलं तर अगदी डॉट बॉल फेकण्यात आला निर्धाव चेंडू पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटचा बॉल परंतु आता शोपल झाले क्रॉस बॉडीत बॉलला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जाईल सरळ एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4
सातत्याने धाबा संख्येचा जो आलेख आहे तो पुढे जाताना पाहायला मिळेल. इथे योगेश सध्या तरी थोडासा महाग ठरला जातोय, कारण की आतापर्यंत योगेशच्या या षटकात 2 चौकार आले गेलेत. कमबॅक करायचा आहे, विकेट इथे निर्माण करायचा आहे, विकेट मिळवायचा आहे, परंतु इथून सध्या तरी दोन्ही फलंदाज आक्रमकता दाखवत आहेत, अगदी अटॅकिंग क्रिकेट खेळत आहेत. प्रत्येकी बॉलवरती धावा जमा केल्या जात आहेत. व्हेरी गुड शॉट, परंतु याही बॉलवरती धावा मिळतील त्या 2. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 41 धावा. योगेशच्याही षटकात आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात, म्हणजेच या मॅच मध्ये अगदी ओम कोंडेश्वर भोज संघाची गोलंदाजांनी प्रत्येकी गोलंदाजाने 10 पेक्षा जास्त धावा खर्च केल्यात. हा देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा बॉलला पॉइंट मध्ये पाठवलं, तिथे खेळाडू पोहोचतील, बॉलला उचलतील, फेकतील. तत्पूर्वी पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. भरपूर चांगला ताळमेळ सनी राणे आणि चंदू मेहर यांच्या माध्यमातून. पाहता पाहता षटक क्रमांक 3 कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान क्रीडा मंडळ एरंदाड संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 43 धाबा. धाबा संख्या मात्र भरपूर चांगली पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा विचार केला नक्कीच रोशन सर पाहिले तर पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 10 धाबा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकात अगदी किशोर देशमुख आले, त्यांच्यावरती सातत्याने अटॅक केले गेले आणि तिथून खऱ्या अर्थानं फलंदाजांना मात्र लय मिळाला आणि तिथून प्रत्येक गोलंदाजांवरती मात्र सातत्याने अटॅक केला. तिसऱ्या षटकात अगदी योगेश पाटीलनं जबल 12 धाबा खर्च केला. 3ही गोलंदाजांचा विचार केला. अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये फक्त एक विकेट आली होती, परंतु तदनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात मात्र कोणत्याही प्रकारचा विकेट आला नाहीये. एरंदाड संघावरती दबाव ठेवायचा आहे. दबाव आता कशा प्रकारे निर्माण केले जाईल हे देखील पाहूयात. जर का सातत्याने सुरुवातीला डॉट बॉल आले, जर का विकेट आले, तर कदाचित त्या ठिकाणी अगदी जय हनुमान क्रीडा मंडळ एरंदाड संघ दबाव मध्ये येऊ शकतो. परंतु जरी विकेट आला तरी देखील अगदी डगाट मध्ये पाहिलं तर मयूर मेहर सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. यस, मॅच ऑन, गेम ऑन. षटक क्रमांक 14 सिद्धेश. गुडलेस फटचा बॉल, फटका फसलाय. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉलला जज करतो. यस, व्हेरी गुड जजमेंट. अप्रतिम कॅच. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अगदी सिद्धेशने कॅच कॅरी केली आहे आणि या ठिकाणी आपल्या टीमला मात्र विकेट मिळवून दिली जाते. फलंदाज बाद. चंद्रकांत मेहर मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. यश यश देशले देखील या ठिकाणी आहेत, म्हणजे जे ते देखील एक मिस्ट्री गोलंदाज, म्हणजे जे सातत्याने चेंडूला वळण देत आहेत ते गोलंदाज आहेत. परंतु या ठिकाणी अगदी सिद्धेश कडे गेलेत. या साताचा हा बॉल वाईटचा इशारा मात्र पंचाच्या माध्यमातून येतोय. अगदी सिद्धेश एक नौका गोलंदाज आहे, त्यांच्यावरती सध्या तरी संपूर्ण जबाबदारी देण्याचं काम मात्र ओम कोंडेश्वर भोज संघाने केलं. पहिल्याच बॉलमध्ये एक महत्वाचा खेळाडू बाद केला, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता मयूर मेहर आहेत. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाते. यस, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. हा देखील वाईट बॉल आहे. लगातारचा हा पाहिला तर दुसरा खराब चेंडू, दुसरा वाईट बॉल. पहिल्या चेंडूवरती चांगली कामगिरी राहिली होती, परंतु दुसऱ्याच आणि तिसऱ्या बॉल फेकत असताना मात्र ते दोन्ही चेंडू खराब फेकले गेलेत. गुडलेस फटचा बॉल ऑन साइडला आडव्या बॅटने बॉलला पाठवला. डीपने खेळाडू आहे. चांगले फिल्डिंग, विकास आले होते. चांगली फिल्डिंग. यस, याही बॉलवरती एकच धाव मिळेल. खरं तर शेवटच्या षटकामध्ये सध्या तरी सिद्धेश चांगली गोलंदाजी करत असताना सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून समोरच्या टीमला थांबवण्याचं काम करतोय. टीमची टोटल 46 धावा आहेत. गुडलँड शॉटचा बॉल कट केलाय. कव्हर्सला डीप मध्ये आपण पाहू शकाल खेळाडू तैनात आहेत. राज आहेत. भरपूर चांगली फिल्डिंग राज यांच्या माध्यमातून, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. सातत्याने धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. माहिती आहे दोन्ही खेळाडूंना इथून धावा बनवायच्या. शेवटचे हे षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये सातत्याने धावा जमा कराव्या लागतात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅट्समन बीट होत आहेत. अगदी सध्या तरी रिस्की बॅटिंग पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलाय.
डॉट बॉल आलाय म्हणजेच टीमची टोटल अगदी स्थिरावली ती म्हणजेच 48 धाव फलकावरती. अगदी जेव्हा जेव्हा या परिसरातील संघ खेळतात तेव्हा तेव्हा अगदी व्यासपीठावरती नक्कीच गर्दी पाहायला मिळते, मैदानावरती गर्दी असते. आणि आज ओम कोंडेश्वर वोज खेळतोय आणि गर्दी देखील पाहायला मिळते, परंतु शॉट ऑफ लेन बॉल सनी राणेच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत आणि दणदणीत पॉवरफुल षटकार. प्रतिम सध्या बॅटिंग पाहायला मिळते सनी राणे यांच्या माध्यमातून. यस, 3 षटकाराच्या बॅट मधून आलेत आणि एक चौकार देखील आलाय. म्हणजे आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल, शेवटचाही बॉल, त्यावरती देखील केलाय प्रहार. बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार. धावा मिळतील 6. आणखीन एक षटकार गोड केला या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान एरंदाड संघाने आणि दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. पहिला सत्र या ठिकाणी कंप्लीट झाला आणि पहिल्या सत्रामध्ये तब्बल 60 धावा बनवल्या गेल्यात टीम जय हनुमान एरंदाड संघाच्या माध्यमातून. आणि 61 धावा संख्येचा टार्गेट आता या ठिकाणी ओम कोंडेश्वर भोज संघाच्या समोर उभा ठेवलाय. म्हणजेच येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये आता इथून 61 धावा बनवाव्या लागतील. मान्य आहे. म्हणजेच आपण अगदी असोसिएशनच्या माध्यमातून जे आपले नियम आहेत त्या सर्व नियमांचं पालन सर्व संघ करतायत. पहा, पहिल्या ओव्हर नंतर ओम कोटेश्वर भोज तुमच्या धाव फलकावरती या 2 धावा ऍड केल्या जातील. भरपूर चांगली ही संकल्पना आणि भरपूर चांगल्या या ठिकाणी आयोजन नियोजन पाहायला मिळेल. खरं तर या स्पर्धेत जो संघ फायनल विजेता असेल, जो संघ या स्पर्धेत चॅम्पियन असेल, त्या संघाला आपण खरं तर सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून एक गोल्ड कॉइन देतोय. खरं तर आज पाहिलं तर अगदी सोन्याचा भाव देखील भरपूर जास्त आहे. जवळजवळ 1,62,150 रुपये खरं तर एका तोळ्याचा भाव आहे. आणि खरं तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून आज जो संघ या स्पर्धेत चॅम्पियन राहील त्या टीमला आपण गोल्ड कॉइन देणार आहोत. खरं तर सद्गुरू मोटर्स यांच्या माध्यमातून आपण हे देणार आहोत. सद्गुरू कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे आमचे डायरेक्टर खरं तर मिलिंदजी मचकर सर, त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे गोल्ड कॉइन मिळालंय. त्यांचा आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोयात. जाऊयात या मॅचच्या दिशेने. जसा सेकंड इनिंगला होईल सुरुवात, जेव्हा बॅटिंगसाठी टीम ओम कोंडेश्वर भोज संघ उतरेल 61 धावा संख्येचा पाठलाग घेत असताना, परंतु या 61 धावा आता कशा प्रकारे बनल्या जातील याचं धावतं विवरण ऐकवण्यासाठी करूयात कॉम्बॉक्स मध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक करतात जगदीश पाटील सरांचा एक सुमधुर सुंदर आवाज. थँक्यू सो मच.
61 टू विन. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण. शंकर पाटील आणि त्याच्या जोडीला प्रथमेश देसले. ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. ज्या हनुमान एरंजाड संघाच्या वतीने गोलंदाज पाहतोय. पॉवर प्लेचा पहिलं षटक सनी राणेला पाहतोय आपण. सामना सुरू होतोय. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती दमदार आघात. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आघात. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कॅचचा कॉल. ओहो, झेल टिपला जातोय. जबरदस्त झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का. राज होते त्या ठिकाणी. चांगला झेल स्वीकारला आणि पहिला धक्का. शंकर पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला धक्का दिला. पहिल्या बॉलवरती स्लॉक स्विचच्या माध्यमातून चौकार आला आणि त्यानंतर डीपेक्षा कबरला. राजने मात्र अप्रतिम झेल टिपला. असं वाटलं की चेंडू मोठ्या पटक्या मध्ये कन्वर्ट करेल, मात्र लास्ट मोमेंटला अगदी लॉंग ऑफला होते आणि रनिंग कॅच टिपला गेला. पहिला धक्का लागत असताना वन डाऊनला पाहतोय योगेश पाटील. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेला निघून झालाय. एसटी रक्षक चंद्रकांत मेहरेच्या हातामध्ये चेंडू जाऊन बिसावला. दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये पाहतोय. जरा स्पीडअप करायला लागेल, नंतर संध्याकाळी मग कमी षटकांचे सामने खेळवावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉटलेगचा फोल्डर पुढे सरकला. तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. सिंगल डबल वरती सातत्याने काम चालणार नाही. या सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला या मॅच मध्ये मोठ्या धावा उभ्या कराव्या लागतील. त्यासाठी हवंय तुमच्याकडे चांगली रणनीती आखावी लागेल. तुम्हाला हेच करण्यासाठी चांगले मोठे फटके खेळावे लागतील. जशा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ज्या हनुमान एरंजाड संघाने यावेळेस मिस टाइम आहे. कबरचा फिल्डर पुढे सरकला. कॅचचा कॉल. कॅच सुटला गेला आणि त्याचं रूपांतर झालंय 2 धावेनी. झेल तेवढा महागात नव्हता. मयूर होते त्या ठिकाणी. कबसला 2 धावा सुद्धा मिळाल्यात. नेक्स्ट मॅच विनर होईल. पहिला सामना जिंकला या कानोर बॉईज या संघाने आणि त्याच्या विरोधात याच्यातील विजेता संघ. चांगला फटका. फिरून खेळला चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. धावा मितीच्या. मध्ये 11 धावा आल्या. 11 वरती 1 खेळाडू बाद झाला. शेवटच्या बॉलवरती सुद्धा आणि धावा झाल्या ते एकूण
11 आहेत. पहिल्या षटकात 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करतोय, कारण एरंजर संघ उशिराने आला, त्यामुळे आयोजन कमिटीने त्यांना 2 धावाची 12वा खेळाडू हा जर्सी मध्ये नाहीये, त्यामुळे त्यांना 2 धावांची पॅनल्टी आहे. एकूण धावा 13. वेदांतला पाहतोय गोंदाजी मार्ग वरती. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, डिपेंड विकेटला फल्डिंग खराब झाली आहे, बॅकअप दिलं जातं आणि तोपर्यंत 2 धावा. पंधराही धावसंख्या पहा मिळतो आपल्याला. ओव्हर नंबर 2 बिगिट, फटका चांगला आहे, कॅचचा कॉल मात्र त्याच्या अवकाशाच्या बाहेर. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सफर, षटकार. सरी पहिल्या ओव्हर मध्ये 11 धाबा आल्या, त्यानंतर फटका चांगला केला, धाबा 61 चेस करायच्या तुम्हाला, त्यामुळे अटॅक करावाच लागेल. अद्याप 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 40 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम आहे, झेलखाली फिल्डर राज आल्यात, नो मिस्टेक, वाटर बाद. षटकाराचं प्रत्युत्तर मिळालाय, धक्का दुसरा टीम जय कोंडेश्वर भोज संघाला. ओम कोंडेश्वर भोज संघाला धक्का दुसरा लागलाय. भारी बिनशील गावाचा आहे तो एक नंबर. प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे तो एक नंबर. चषक भारी बिनशील गावाचा आहे तो एक नंबर. थँक्यू. विकास भारती 4थ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानावरती आलाय. ज्या फलंदाजाने षटकार टोकला तो फलंदाज योगेश पाडी बाद झाला. अद्यापर्यंत 2 खेळाडू बाद झाल्यात. शंकर सुद्धा एक चौकार टोकल्यानंतर बाद झाला. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला आल्यास बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय बॉलला, षटकार. श्रीरंगन सजलाय भारी बिनशील गावाचा, या मैदानावर ठेवलाय भारी चषक मानाचा. साईनाथ अमोल भूषण दादांचा आयोजन लाखोलाचा. विशाल विनोद समीर पाठिंबा झाल्याचा. थँक्यू. 2 षटकार अद्यापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात. गोलंदाजावरती अटॅक केला जातोय. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, डीप मध्ये फल्डर उपस्थित आहेत, एक जामेल. दुसरीचा प्रयत्न होता, नकार दिला गेलाय आणि येथून 2 षटकांचा षटक मार्गस्थ असताना एक लास्ट गो, लास्ट बॉल बाकी आहे. अद्यापर्यंत धावा झाल्या त्या 28 धावा. 13 बॉल 33 ची गरज आहे. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉल वरती एखादा मोठ्या फटक्याची गरज असेल टीमला. ओम कोंडेश्वर भोज संघाला, जे हनुमान एरंजर संघाच्या विरोधात खेळत असताना. पुन्हा एकदा फटका चांगला, डीप मध्ये चेंडू गेलाय, 2 फिल्डर खराब फिल्डिंग आणि लास्ट मोमेंटला चेक करावं लागेल तिथे.
चला फिल्डिंग लावा तुम्ही लगेच, आम्ही डिसिजन देऊ तुम्हाला. तर हे दरम्यान मंचावरती पाहुण्यांचं आगमन झालं. सर्वांचं आपण सेफ आहे, दोनच धावा मिळतील. लास्ट मोमेंटला चेंडूला अडवलं गेलंय. दुसरा फिल्डर एवढं उचललाय बॉलला, एक फिल्डर बाहेर गेला बाउंड्री लाईनच्या. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता स्क्रीनवरती ओम साहेब MTC या वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाज दर्शन आलाय. धाबा झाल्यात ते एकूण 30 झाल्यात. 12 बॉल 31 ची गरज आहे. 12 बॉल 31 धावसंख्येची गरज. दर्शन पवारला पाहतोय गोलंदाज आला. तिसरं षटक घेऊन आज नवीन यंगस्टरचा वापर केला जातोय. आज ललित नाहीये या टीम मध्ये, अविनाश नाहीये. ओ पहिलाच बॉल स्विंग आणि मिस, डॉट बॉल आलाय. आता 11 मध्ये अद्याप 31 करायचे. कानोरचे हनुमंत राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आपलं. प्रभाकरची राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. या मंचावरती त्याचबरोबर बेडशीटचे सर्व मंडळी. पुन्हा एकदा डॉट, लागोपाठचा दुसरा डॉट आला. आता 10 मध्ये 31. स्ट्राईकला विकास भारतीला पाहतोय. आलाय तो मोठा फटका, कॅचचा कॉल आहे मात्र हो या ठिकाणी पाहावं लागेल. चेक केलं जाईल. तिसरी धाव. थांबा चेक करू. खेळाडू थांबा, आपण षटकार आहे की नाहीये ते पाहिलं जाईल अगोदर. षटकार आहे. चला 6 धावा आल्यात. कारण जेव्हा त्याने उडी मारली तेव्हा त्यांचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. आतमधून खरं तर उडी मारायला पाहिजे होती. बेल ट्राय, चांगला प्रयत्न केला. पुन्हा एकदा यावेळेस मिस टाइम आहे. जजमेंट चांगलं झालंय.
पूर्ण बदलापूर वांगणे असोसिएशनची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये त्यांची विचारपूसच करून संघ मॅनेजमेंट कमिटी कशा प्रकारे पूर्णपणे ही स्पर्धा होईल याची जबाबदारी पूर्ण त्यांच्या खांद्यावरती असते आणि गेली कित्येक वर्ष ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडत असताना आता धावा बनवायच्या तुम्हाला 8 मध्ये 25. न्यू बैटर डावकरे आताचा बैटर विशाल भारती भाईजान आइए मंच के ऊपर, हम उनका स्वागत करते। हो पटका हवेत केल्यात, कॅचचा कॉल सनी आले तोपर्यंत 2 धावा, थ्रो अगदी ॲक्युरेट आलाय। विशाल भारती साठी परवणी होती, जागेवर थांबले, पोच घेतली मात्र पटका कन्वर्ट करू शकले नाहीये मोठ्या पडक्यामध्ये, त्यामुळे ते 2 धावा सहजरित्या मिळाल्या। एकूण धावा 38, आता 7 बॉल 23। एखाद्या मोठ्या पडक्याची गरज आहे ओम कोंडेश्वर भोजा टीमला। फिरून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पहा मिळतो आपल्याला। कसं अपील होतं, चांगला षटक राहिलाय, जरी एक षटकार आला असला तरी एक मोठ्या विकेटचा खात्मा केला आणि अखेरकार 6 बॉल बनवायच्या त्या धावा 23। थँक्यू सो मच डीजे। या ठिकाणी आपण जाऊयात व्यासपीठावरती। खरं तर नुकतंच आगमन झालंय, खरं तर महाराष्ट्र पोलीस निस्ताराबाई शेख यांचा आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान। आम्ही विश्वासजी पंडित साहेबांना विनंती असेल, रोहिदास दादा पंडे दादांना विनंती आहे, दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान करायचा आहे। खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे साहेबांचा आणि अगदी त्यांच्या ठिकाणी आपण करतोय हा मान सन्मान। खरं साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। खरं तर नक्कीच त्यांना आपण मागील मॅच मध्ये करत असताना देखील पाहिलं आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून करत हा मान सन्मान केलं जात आहे। निसारबाई शेख आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच। हॅलो चला, शेवटचं षटक 6 बॉल 23 ची गरज आहे। धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्या ते लक्षात ठेवा। त्याचबरोबर आपण एका कानोरचे राऊत बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया। चला गेम स्पीड अप करा, अंपायर्स प्लीज वेळ देऊ नका। 6 बॉल 23 गोलंदाज झाला आता ऋतिक भोईरला पाहतोय। कानोर टीमचे कॅप्टन या पण आता विनिंग मॅच होईल। पहिलाच बॉल फटका पसलाय, सनी आल्यात, गुड कॅच, बॅटर बाद, आणखीन एक धक्का। चषक भारी बिनशील गावाचा आहे तो 1 नंबर। प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे तो 1 नंबर। चषक भारी बिनशील गावाचा आहे तो 1 नंबर। प्रकाश पंडे दादांचा आयोजन भारी आहे तो 1 नंबर। चला आता 5 बॉल 23 ची गरज आहे मॅच मध्ये। अत्यंत चांगला सामना राहिला। सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये धाबा आल्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये सुद्धा प्रतिकार केला, मात्र जेथे विकेट गेली पुन्हा एकदा ऑन साइडला हलक्या हाताने शॉर्ट लेगला खेळ जातोय, तोपर्यंत एकेरी धाव मिळेल। ओ मिसफील्ड झाली आहे, 1-2 मध्ये रूपांतर। चला 4 बॉल 21
4 बॉल 21 ची गरज आहे मॅच मध्ये तुम्हाला पाहा मिळतोय. चला फिल्डिंग लवकर लावा प्लीज, जास्त वेळ घेता. ओ चांगला फटका खेळायचा होता, चेंडू निघून आलाय पाठीमागे. तोपर्यंत एकच जाब. आता सामना जिंकणं फार कठीण राहील. ओम कोंडेश्वर भोजा संघासाठी प्रयत्न चांगले होते, मात्र त्यानंतर पाहिलं तर या ओव्हरमध्ये जे ते धाबा बडवायच्या होत्या त्या धाबाचा नाहीयेत. वारंवार एकत्र येऊ नका पण प्लीज. 3 बॉल 20 करायचे आहेत. चला चंदू 3 बॉल 20 करायचे आहेत. आयोजन कमिटी सातत्याने सूचना करते, नाहीतर मग संध्याकाळी एक एक ओव्हरचा सामना खेळावा लागेल, हे सुद्धा लक्षात ठेवा. नयन चला लवकर. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत. कॅचचा कॉल, विकेट मिळाली आहे. सामना पूर्णपणे आता जानमान एरंजड संघाच्या बाजूने. श्रीरंगन सजलाय भारी बिनशीला नावाचा, या मैदानावर ठेवलाय भारी चषक मानाचा. साईनाथ अमोल भूषण दादांचा आयोजन लाखमोलाचा विशाल. चला नवीन बॅटर राज मैदानामध्ये आलाय. 2 बॉल 20 करायचे आहेत. आता सामना पूर्णपणे पहा मिळतो आपल्याला एरंजर संघाच्या बाजूने. लीडिंग एज, चेंडू चाला पाठीमागे. करण आहेत एकच जाव. आता फक्त औपचारिकता तुम्हाला पाहायला मिळते. 1 बॉल 19 करायचे आहेत. पहिला सामना कानोर बॉईज संघाने जिंकला आणि त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यावरती शिक्कामोर्तब होईल. शेवटचा 1 बॉल 19 धावसंख्येची गरज आणि शेवटच्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न. कॅचचा कॉल, सणी होते. गुड कॅच. सामना जिंकला जय हनुमान एरंजड संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. एकाच मॅच मध्ये 4 कॅच ज्या खेळाडूने पकडल्या तर सणी वैजज आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय